मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध केली आहे। या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आदिती तटकरे यांनी मंत्रालयात बैठक घेतली। ladkibhin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत, यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते। हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे। पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल, तर त्या पद्धतीनं आहे। आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची, त्यामुळे असं आहे। आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणाने काही विभागांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आले, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-केवायसीच्या संदर्भातली मुदत ही त्या ठिकाणी संपली, पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती, काही त्या संदर्भातल्या ई-केवायसीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी, काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही
EKYC करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या. या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली EKYCची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत EKYCसाठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती. पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती. त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की EKYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी EKYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता. त्यात काही चुकीचे EKYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली. ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही EKYC करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण आता विभागाकडून अंतिम सूचना ही देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना जर KYC पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आता मुदतवाढही देण्यात येत आहे आणि अजूनपर्यंत ज्या बहिणींनी KYC केली नव्हती त्या बहिणींसाठी हे संधीचं सोनं असणार आहे. ज्या बहिणींची KYC आधीच झाली आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. 21 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बहुतेक बहिणींचे मेसेज येत होते की आमच्या खात्यावरती आमची रक्कम अजूनही जमा होत नाही आहे. मार्च एप्रिलचा हप्ता ज्या बहिणींना एकत्रित मिळाला परंतु आम्हाला अजूनही मिळाला नाही, तर नेमका प्रॉब्लेम का? सरकारने आधीच सांगितलं होतं की KYC करणं प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी कंपल्सरी असणार आहे. तरीही काही बहिणींनी KYC केलेली नाही, काही बहिणींना KYC करता आले नाही, काही बहिणींना KYC करण्यासाठी तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या. त्याच कारणाने त्यांनी KYC केलं नाही. परंतु वेळोवेळी त्यांचे असे मेसेज येत होते की आमची KYC बाकी आहे. तर याबद्दल काही अपडेट आहे का? तर फायनली आता एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. ज्या बहिणींची KYC अजूनही पूर्ण झाली नव्हती त्या सर्व बहिणी आता KYC करू शकणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही KYC करून घ्या, जेणेकरून तुमचे जे लाभ असणार आहे, मागच्या महिन्याचे अडकलेले हप्ते असणार आहे, मार्च महिन्याचा असो की फेब्रुवारी महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा, हे असे जे 3 हप्ते आहेत ते सुद्धा एकत्रित तुमच्या खात्यावरती जमा होणार. ज्या बहिणींना हप्ता मिळाला नाही ते आणि ज्या बहिणींनी आता KYC केली त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती, कारण 21 रुपयाचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्नसुद्धा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आधीपासूनच येत होता. तर फायनली आता 21 रुपयाची अपडेटसुद्धा समोर आलेली आहेत आणि तुम्ही न्यूजसुद्धा बघितली असेल, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. 21 रुपयाचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना आता वितरित होत आहे. परंतु ज्या बहिणींनी KYC केली आहे तीच बहिणी यासाठी पात्र असणार आहे आणि विभागाकडून सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे की ज्या बहिणींनी KYC केली आहे त्याच बहिणींना आम्ही 21 रुपये देणार आहोत आणि ज्या बहिणींनी KYC केली नाही आहेत मात्र त्या बहिणींचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे आता जे KYCची मुदत आहे ती पुन्हा एकदा वाढवण्यात येत आहे, जेणेकरून तुम्ही आता व्यवस्थितरित्या KYC करू शकतात. लवकरात लवकर KYC करून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला आता योजनेचा लाभ